आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज 24 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ नेते एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते उपोषण मैदानापर्यंत काढण्यात आला। अनेक वर्षांपासून स्वर्गीय भूमिहीन बांधवांतर्फे गायरान जमीन कसून व आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालवत आहे। शासनाच्या आदेशानुसार भूमिहीनांना त्यांच्या कुटुंबियांच्या निर्वाहासाठी गायरान जमीन अधिकार देण्यात आलेला आहे। वेळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करूनही धारकांचे नावे 7/12 अजूनही करण्यात आलेले नाहीत। अधिकारी कार्यालयाकडून गायरानधारकांना शासन 12 जुलै 2011 घेऊन पॅरा क्रमांक 9/2 या संदर्भ देऊन गायरानधारकांच्या गायरानावर ताबा उठवण्याचे आदेश आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आक्षेप घेत 1990 रोजी पूर्वी 5 पेक्षा जास्त कालावधीसाठी शेतीसाठी गायरान जमिनीवर अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावे असे निवेदन जी यांच्या मार्फत मुख्यांना देण्यात आलेले आहे। DN दाभाडे, लक्ष्मणराव बनसोडे, मराठवाडा संघटक बोले, रिपाईचे ज्येष्ठ महिला नेत्या रानुमाई वायवळ, राज्य सदस्य माधवराव हातागळे, सतीश दामोदरे, कैलास, रिपाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील गायरानधारक मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते। धारक असे आहेत की त्यांना 1990 पूर्वीच गायरान पकडलेले आहेत, ते कसत आहेत, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्पर काही म्हणजे जुन्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं, जिल्हा कलेक्टरच्या निष्काळजीपणामुळं हे आत्तापर्यंत पेंडिंग पडलेले आहेत। परंतु यापूर्वी जे मुगळीकर कलेक्टर होते त्यांना त्यावेळेस त्या प्रकरणात थोडा हस्तक्षेप केला होता, परंतु आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की हे कलेक्टरसुद्धा या प्रकरणामध्ये पुढचं पाऊल घेतील आणि सर्वांना गायरानधारकांना न्याय मिळवून देतील। परभणी तालुक्यातील कोला गावचे भूमिपुत्र असलेले तथा मुंबई भाजपाचे राज्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीधरजी ठोंबरे यांनी आज आपल्या कोला या गावी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी घेत सर्व ग्रामस्थांना सप्ताहाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। भूमिपुत्र असल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, कोला ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, गावातील शाळा डिजिटल झाली पाहिजे, रुग्णांना दवाखान्याच्या उपचारांच्या विविध सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे अशी भावना ओराची बाळगली आहे आणि आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा सहभाग घेणार असल्याचं श्रीधर ठोंबरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। सर्व जनतेने ठरवलेलं आहे की ज्ञानोबा महाराज आणि आपले विठ्ठल भक्त आपण जे भक्ती करतो, दरवर्षी पंढरपूरला जातो भक्तिभावाने, त्याप्रमाणेच इथं 8-10 दिवस आपण भक्ती विठ्ठलाची करून आपल्या ज्ञानाचं अर्जन करून समाज प्रबोधन करावं आणि वेळोवेळी समाजाला चांगल्या विचार प्रकट करावे हीच मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो 46 वर्षाचा यावर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह पूर्ण सर्व तरुण नवयुवक मंडळी आणि वयोवृद्ध मंडळी, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या आज्ञेने अतिशय सुंदर पार पडत आहे, पार पडणार आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग गावातील महिलांचा असतो आणि होण्यासाठी आमच्या सारख्यांचं 100% तुमच्या पाठीमागे दोन्ही हाताने सुद्धा बळ आम्ही ठेवणार आहोत, याच्यामध्ये कुठलीही तिळभर शंका नाही। कार्यक्रम अतिशय यावर्षीचा सुंदर पार पडला आणि तुमच्या सारख्यांच्या सहकार्यामुळे सगळ्या गोष्टी वाढत गेल्या। धन्यवाद। रामकृष्ण। स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीने आज दिनांक 24 रोजी फेर कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे। यावेळी मानव तालुका अध्यक्ष आसुरबा तुपसमुद्रे यांची निवड करण्यात आली, तर मानव तालुका उपाध्यक्षपदी गुलाब उफाळे, सेलू तालुका सचिवपदी सुमित सीताराम आठोरे यांची निवड करण्यात आली व त्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून सर्व जिल्हे व तालुका फेर कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे सर, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषाताई गवळी, शिवाजीराव वंजारी, मारुतराव देशबंद, रुस्तुम दमाने, गणेशराव रामराव शिंदे, रंगनाथ पवळे व अनेक कलावंत पदाधिकारी हजर होते। कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वरसंगम कलावंत संघटना ही कार्यरत आहे। सकल मराठा समाजाचे हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणानिमित्ताने समर्थनाकरिता
परभणी तालुक्यासह जिल्ह्यातून सकल मराठा समाजाचे हजारो समाज बांधव आपापल्या वाहनांद्वारे मुंबईस रवाना झाले आहेत. मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाचा निर्णय जाहीर केला. या पाठोपाठ कार्यक्रम सुद्धा निर्धारित केला आहे. सकल मराठा समाजाने या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईत हजारो कार्यकर्त्यांशी सहभागी होण्याचा संकल्प सोडला. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यासह जिल्ह्यातून या निमित्ताने सकल मराठा समाजाने बैठकांचे सत्र अवलंबून वाहनांचे नियोजन केले. गावनिहाय वाहने व कार्यकर्त्यांच्या याद्या तयार केल्या. त्याप्रमाणे निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे परभणी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते वाहनांद्वारे मुंबईला रवाना होत आहेत. उद्या दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने रेल्वेने मराठा बांधवांनी मुंबईला यावे असे आवाहन मराठा सेवा मंडळचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी केलं आहे.